तर बारामतीमधली बातमी, शरद पवार आणि सुनेत्रा पवार एकत्र आलेले आहेत। बारामतीतील विद्या प्रतिष्ठान शैक्षणिक संस्थेच्या मीटिंगसाठी शरद पवार, सुनेत्रा पवार, युगेंद्र पवार आणि इतर विश्वस्त यांची विद्या प्रतिष्ठान इथे बैठक सुरू होती आणि या बैठकीसाठी सुनेत्रा पवार पोहोचल्या आणि या आधीच युगेंद्र पवार जे आहेत ते विद्या प्रतिष्ठानमध्ये पोहोचलेले होते। सुनेत्रा पवार येताच युगेंद्र पवार सुनेत्रा पवारांच्या पाया पडले। आज युगेंद्र पवार यांचा वाढदिवस आहे, त्यानिमित्ताने काकींचे आशीर्वाद युगेंद्र पवार यांनी घेतलेले आहेत। तर युगेंद्र पवार यांनी या संदर्भात नेमकं काय म्हटलंय बघूया। लहान बाळ असल्यापासून ते माझे काकी आहेत आणि 30-32 वर्ष आम्ही सगळे एकत्र होतो। राजकारणात असेल किंवा कुटुंब म्हणून असेल, एखादं वर्ष आमचं असं गेलं त्याच्यामुळं सगळंच संपत या विचाराचा मी तरी नाहीये आणि माझे काकी पण त्या विचाराचे ते नाहीये। आणि काकी असतील किंवा काका असतील, आजही ते माझे काकाच आहेत आणि त्यांचा पण मी आदर करतो। इथून पुढेही मी करत राहणार आहे। तर काल शरद पवार आणि अजित पवार एकाच कार्यक्रमात एकत्र आलेले, त्यानंतर आज शरद पवार आणि सुनेत्रा पवार एकत्र आले, त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का याबद्दलच्या चर्चा आता पुन्हा एकदा वेग घेत आहेत। याबद्दल राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री हसन मुश्रीफ यांनी प्रतिक्रिया दिली आहे। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असतील तर मला खूप आनंद होईल अशी प्रतिक्रिया हसन मुश्रीफ यांनी दिलेली आहे। दोघांची जर आघाडी युती होणार असेल तर आम्ही दोघांच्या नेतृत्वाखाली अनेक वर्षे काम केलेलं आहे। हा तर आमच्या जीवनातला सर्वोच्च आनंदाचा क्षण असेल। संजय राऊत म्हणतात की दोघं एक झालेले आहेत, मला वाटतं कदाचित पवारसाहेबांनी त्यांना सांगितलं असावं, त्यामुळे आम्हाला जास्त आनंद आहे। आम्ही एकत्र आहे, एकत्र कुटुंब म्हणून अनेक वर्षे आम्ही वावरलेलो आहोत, सगळ्यांना बरं वाटेल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।